मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव. थँक्यू मा. सो सगळ्यांना गायत्री मंत्र तर माहितीच आहे, पण मग पंचभूत गायत्री काय आहे किंवा त्याची काय महत्व आहे हे आज मी थोडक्यात सांगणार आहे. खूप खूप वेगळा विषय असू शकतो काही जणांसाठी, काही जणांना माहितीचं असू शकतं. तर गायत्री हा मंत्र जो आहे तो आपल्याला उपनयन ज्यांचं होतं त्यांना दिला जातो, म्हणजे तो दिला जातो असं म्हटलं जातं. हा मंत्र देतात किंवा या मंत्राची अशी महती आहे की तो तुम्हाला मिळाला एकदा किंवा त्याची तुम्ही जर साधना केली तर तुमची स्वतःची इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट बदलून जाते. म्हणून गायत्री मंत्राला एन्व्हायरमेंट मंत्र असं सुद्धा म्हणलं जातं. आता एन्व्हायरमेंट मंत्र म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंट म्हणजे फक्त हवा पाणी असं नाही, तर आपली मानसिक, शारीरिक, सामाजिक एनर्जी ही या गायत्री मंत्रांनी बदलते. म्हणून जेव्हा एखाद्या मुलाला गुरुकुलामध्ये पाठवायचं असतं आणि उपनयन केव्हा केलं जातं, तर उप म्हणजे बरोबर असणं आणि नयन म्हणजे दुसरे. आपल्याला दोन डोळे तर आहेतच, पण त्या दोन डोळ्यांनी आपण बाहेरचं जग बघतो. पण आपल्या आतलं जग बघण्यासाठी, म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी 7-8 वर्षाची होईपर्यंत आई वडिलांबरोबर पूर्ण डिपेंडंट असते सगळ्या विचारांसाठी. पण एकदा का ते मूल शाळेमध्ये जाणार आहे किंवा गुरुकुलामध्ये जाणार आहे किंवा समाजामध्ये जाणार आहे, तेव्हा त्याला एक दृष्टी वेगळी असली पाहिजे. समाजामधनं काय शिकायचं, कशाला नाही म्हणायचं आणि कशाला हो म्हणायचं हे समजण्याची एक बुद्धीची क्षमता वाढवण्यासाठी गायत्री मंत्र दिला जातो. पण मग गायत्रीच का असं म्हणलं तर मी आत्ता त्याच्यावर जास्त जाणार नाहीये, पण गायत्री मंत्रामध्ये इतकी पॉवर आहे की जसं तुम्ही समजा गायत्री ही जगाची माता आहे. मग जर मी गायत्रीची साधना करत असेल तर माझ्या बरोबर ती विश्वाची माता माझ्या बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ते तुमच्या भोवती जसा एक आपला ऑरा असतो, प्रत्येक शरीराला त्याचं त्याचं सूक्ष्म शरीर किंवा ऑरा असतो. जो माणूस गायत्री मंत्राचा रेग्युलर जप करेल त्याच्या भोवती तो एक स्वतःचा गायत्रीचा ऑरा तयार होतो आणि आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. मग हे प्रोटेक्शन तुम्हाला बॅक्टेरिया, व्हायरस याच्यापासून मिळू शकतं जे एक्सटर्नल आहे, आणि हे प्रोटेक्शन तुम्हाला मनातले जे विकार आहेत म्हणजे राग, द्वेष, मोह, मद याच्यापासून सुद्धा तुम्हाला तो दूर ठेवू शकतो. त्यामुळे गायत्री आपल्याला 2 प्रकारची एन्व्हायरमेंट बदलते. मग आता आपल्याला जर गायत्री बेसिक आहे, पण मग गायत्रीची सुरुवात आपण, खूप लोकांना प्रश्न असतो, गायत्री मंत्र सगळ्यांना माहिती आहे, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मग त्याची सुरुवात ओमनी म्हणावी का? काही लोक ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्य ओम भर्गो देवस्य धीमहि असंही म्हणतात. सो वेगवेगळ्या प्रकारे त्याची जशी गरज आहे तसं म्हणलं जातं. मग हा ओम काय आहे याच्याकडे आपण पहिल्यांदा बघूया. सो ओमला म्हणतात ब्रह्म मंत्र. आणि ब्रह्म म्हणजे काय, तर सृष्टी करता किंवा कुठल्याही गोष्टीचं सृजन व्हायचं असेल तर ते कशातनं होतं, तर ते मंत्रामध्ये जर सृजन असेल तर ते ओम मधून होतं. आणि त्याला म्हणून आदी स्वर सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे तो मंत्र आहे पण तो मेनली स्वर आहे, त्याला काहीही अर्थ नाहीये. जसं आपल्याकडे व्यंजन आणि स्वर आहेत, म्हणजे क ख ग घ आपल्याकडे आहे, तसंच अ आ ई आहे. तर नुसतंच आपण अ आ ई म्हणलं तर त्याला काही अर्थ नसतो. तुम्हाला जर क ला काना का असं केलं तर त्याचा अर्थ बदलायला लागतो. तसं ओमला स्वतःचा काही अर्थ नाहीये, पण ओमला खूप अर्थ आहे. मग आता ओम हा सृष्टीचा मूळ ध्वनी आहे आणि तो सगळ्या मंत्रांचा स्रोत आहे. सगळ्या मंत्रांचा स्रोत आहे म्हणजे काय, तर विश्वातली जी 5ही घटक किंवा हे विश्व कशाने बनलंय, तर पंचमहाभूतांनी बनलंय. किंवा आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलंय. त्यामुळे या पंचमहाभूतांचं म्हणजे जल, पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नी या 5ही महाभूतांचा स्रोत हा काय आहे, तर ओम आहे.
म्हणजे ओम हा एक स्वर आहे ज्याच्यामध्येही पंचमहाभूत सामावलेली आहेत, त्याचा आकार सुद्धा त्याचप्रमाणे बनवलेला आहे. सो ओम कसा दिसतो, तर ओम मध्येही पंचमहाभूत कशी आहेत, कुठे आहेत हे बघायचं असेल तर तुम्ही ओमचे 5 भाग करा. ओमचा जो पहिला अकार आहे त्याचे 2 भाग आहेत, पहिले गोलाकार आणि खालचा गोलाकार. पहिल्या गोलामध्ये आहे वॉटर किंवा जलतत्व, खालच्या गोलामध्ये आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी आणि जल हे एकमेकांमध्ये असलं पाहिजे. आणि आपण बघतो आज आपल्या पृथ्वीवरती 70% पाणी आहे आणि 30% पृथ्वी काय भूभाग आहे, आणि त्या दोघांचं मिळून वॉटर आणि अर्थ बघूनच आपली पृथ्वी आपल्याला दिसते. सो या पहिल्या उकार उ नाही, पहिला जो अ का पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे जल आणि पृथ्वी. त्याचा जो उकार येतो त्याच्यामध्ये आहे अग्नी. कारण अग्नी असल्याशिवाय आपल्याला इथे जीवनच असू शकत नाही. नुसत्या पाण्याने आपण जगू शकतो, पण आपल्या माणूस म्हणून जगण्यासाठी नाही नाही, अग्नीची माझा खूप कार्यक्रम चालू गरज आहे आहे. online. आवाज बंद करा. कोण आहे? सो ओमकार मध्येच 5ही तत्व आहेत. सो 3 खालची जी आहेत ते आहे जल, पृथ्वी आणि अग्नी. ही सतत आपल्याला दिसतात. आणि जे वर आहे म्हणजे पृथ्वीच्या वर असणारी 2 तत्व जी ओमकारच्याही वर येतात, त्याचा जो अनुस्वार येतो तिथे आहे आकाश तत्व आणि एअर किंवा वायू तत्व. सो वायू त्यामुळेच कधीही भूमी बरोबर नसतो, तो भूमीच्या वर असतो, आणि आकाश ही भूमीच्या वर आहे. सो ओमचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये 3 तत्व आहेत जी पृथ्वी बरोबर आहेत, जी आहेत पृथ्वी, पाणी आणि अग्नी तत्व. ओम पासून दूर ते कधीही चिकटलेलं नाही लिहायला पाहिजे. ओमकारचा वरचा जो हे आहे ते आहेत वायू आणि आकाश तत्व. हे जर एकदा तुम्हाला कळलं की ओमकार मध्येच 5ही तत्व सामावलेली आहेत, आणि त्यांची जी सिम्बॉलिक, मी राईट साईडला जे दिलंय त्याला म्हणतात सिम्बॉलिक, तत्वांची सिम्बल, अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि आकाश. आणि त्यांची जागा किंवा त्यांची जडत्व याचप्रमाणे वाढत जात. म्हणजे अर्थ हे सगळ्यात जड आहे, ते एका चौकोनाने दाखवलं जातं. पाणी हे त्याच्यापेक्षा हलकं आहे, ते वाहू शकतं, ते गोलानी दाखवलं जातं. फायर हे पण त्याच्यापेक्षा हलकं आहे कारण त्याला पण मुवमेंट आहे. आणि त्याच्यानंतर एअर आणि मग आकाश. हे प्रत्येकाची आपली आपली जागा आहे आणि त्याचं वजन पण आहे. सो ओम हा पूर्ण विश्वाचा एकत्रीकरण दाखवण्याचं सिम्बॉल आहे. हे झालं सिम्बॉल मध्ये. पण जेव्हा आपण ओम असं म्हणतो तेव्हा काय होतं, तर तेव्हाही आपण आपल्या SSYच्या ओम क्लासमध्ये शिकलंय की ओम मध्ये आहे आ, उ, आणि वाईड किंवा सायलेन्स. तर याचा अर्थ काय आहे, तर आपण याचे समजून घेण्यासाठी, ओमला जी काही एनर्जी आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या बाजूबाजूला दिसणारी एनर्जी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज. तर वीज, मी एक एक्झाम्पल देऊन सांगणार आहे की वीज आणि ओमचं साधर्म्य किंवा एनॉलॉजी सांगणार आहे. तर वीज ही आपण बघू शकतो का? नाही. विजेला तुम्ही हात लावू शकता का? नाही. पण विजेचा अनुभव घेऊ शकता. म्हणजे वीज ही आपल्याला दिसत नाही, त्याला आपल्याला हात लावता येत नाही, म्हणून ती एक्झिस्ट होत नाही असं म्हणू शकतो का आपण? नाही. खूप लोक सायंटिफिक माइंडची असतात किंवा शास्त्र असेल, मला दिसलं तरच मी मान्य करीन, मग अशा लोकांनी वीज वापरलीच नाही पाहिजे, कारण आपल्याला वीज दिसतच नाही. पण शास्त्रज्ञांनीच विजेचा शोध लावलाय आणि सांगितलं की ही वीज एक्झिस्ट होते, फक्त ती तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसणार नाही, पण उघड्या तारेला हात लावला तर शॉक लागतो हे आपल्याला माहितीये. राईट. सो वीज ही एक ऊर्जा आहे किंवा तिला मूलभूत ऊर्जा म्हणलं, की जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे प्रत्येक अणूचे भाग आहेत. त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला बाजूला केलं तर जो इलेक्ट्रॉन आहे, तो जो निगेटिव्ह फोर्स, निगेटिव्ह जो बाइंडिंग आहे, त्या इलेक्ट्रॉनमुळे आपल्याला ही ऊर्जा मिळते. इलेक्ट्रॉनमुळे वीज तयार होते किंवा ती मिळते. पण ही वीज आपल्याला अनुभवायची असेल तर त्या विजेला कोणीतरी धारण केलं पाहिजे.
धारण केलं पाहिजे. तुम्ही योगामध्ये ऐकलेलं आहे की यम नियम ध्यान धारणा. धारणा म्हणजे काय? काहीतरी घेणं किंवा धारण करणं. सो वीज ही आपल्याला उपयोगाची नाही जोपर्यंत त्याला कोणीतरी धारण करत नाही. फॉर एक्झाम्पल, जर वीज आपण एखाद्या बल्ब मध्ये, म्हणजे तुम्ही जर बटन दाबलत आणि दिवा लागला, याचा अर्थ काय? तर जेव्हा बल्ब हा आपला धारक आहे किंवा जेव्हा बल्ब धारण करतो विजेला, तेव्हा त्या विजेचं रूपांतर प्रकाशात होतं आणि आपल्याला प्रकाश दिसतो. सो वीज आपल्याला वीज म्हणून दिसत नाही, तर जेव्हा त्यांनी बल्बनी धारण केली तर ती विजेचं रूपांतर प्रकाशात होतं. जर हीच वीज पंख्यानी धारण केली तर त्याच्यामुळे आपल्याला हवेचा प्रवाह किंवा तुम्हाला थंड वाटतं गरम असताना, याचा अर्थ काय? तर हलणाऱ्या हवेला वारा म्हणतात बाय डेफिनेशन. तर पंखा काय करतो? तर विजेला धारण करून हवेला हलवतो आणि आपल्याला गार हवा आपल्या आजूबाजूला जाणवते. म्हणजे पंख्यानी विजेला धारण केलं तर आपल्याला गारवा जाणवतो. नेक्स्ट आहे की हीटर, किंवा तुमच्या घरामध्ये इस्त्री असेल, तुम्ही ज्याच्यानी कपड्याला इस्त्री करता. इस्त्री काय आहे? इस्त्रीमध्ये स्वतःला काही नाही, नुसत्या त्याच्या वजनाने इस्त्री कपड्यांची जात नाही. पण त्याला जर इलेक्ट्रिसिटी दिली तर ती इलेक्ट्रिसिटी इस्त्री किंवा हीटर, पाण्याचा हीटर काय करतं? तर त्या एनर्जीला, त्या इलेक्ट्रिसिटीला हीट मध्ये कन्वर्ट करतं किंवा उष्णतेमध्ये कन्वर्ट करतं. सो या एक्झाम्पल मधनं तुमच्या लक्षात येईल की जे कोणी वीज धारण करेल त्याप्रमाणे त्या विजेचं रूपांतर होईल आणि मग ती आपण उपयोग करू शकतो. सो वीज ही स्वतःचा काहीही त्याचा उपयोग नाहीये अनलेस त्याला कोणीतरी धारण करेल. आता असं जर असेल तर अजून एक ध्वनी. ध्वनी म्हणजे काय? ध्वनी हा असा एक हे आहे की जो आपण काढू शकतो. ध्वनी आपण बोलूच शकतो. आपल्याला ध्वनीसाठी वीज लागत नाही. पण तुमच्या घरामध्ये बेल लावली आहे तुम्ही, कोणीतरी बाहेर एक बटन दाबतं आणि घरामध्ये टिंग टिंग येतं, मग तुम्हाला कळतं. मग तो आवाज कसा आला? तर तीच वीज, विजेवरची बेल असते किंवा बॅटरीवरची बेल असेल, पण दोन्ही ती वीजच आहे बेसिकली. ओके. सो एसी किंवा डीसी असेल पण वीजच. तर ती घंटा वाजण्यासाठी, म्हणजे ध्वनीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी सुद्धा वीज आहे. किंवा एखादी इलेक्ट्रिक गिटार वाजवणारा माणूस आहे, साधी गिटार तर नुसतीच तारेने वाजवू शकतो, पण इलेक्ट्रिक गिटार असेल तर इथे वीज ही ध्वनीमध्ये कन्वर्ट होते. सो प्रकाश असेल, हवा असेल, उष्णता असेल, ध्वनी असेल, या कोणालाही आपल्याला जर निर्माण करायचं असेल तर कोणीतरी कुठल्या तरी वस्तूनी विजेला धारण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ओम हा जसा ऊर्जेचा स्रोत आहे, तर नुसता ओम 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 करून आपल्याला त्याची एनर्जी पूर्णपणे मिळणार नाही. नुसतंच ओम करून तुम्हाला त्याच्या एनर्जीचा अनुभव करायचा असेल तर तुमच्या शरीराने त्या ओमला धारण केलं पाहिजे, पण ती खूप कठीण साधन आहे. ओमकारची नुसती साधना करणं खूप कठीण आहे. पण त्याच्या ऐवजी ओमला एखाद्या मंत्राबरोबर जोडलं तर तो मंत्र त्या ओमची एनर्जी धारण करतो आणि मग तुम्हाला त्याचे परिणाम मिळतात. म्हणजे नुसतंच ओम ओम ओमची साधना करणाऱ्यांना एनर्जी मिळेल शरीरात, पण एक पर्टिक्युलर आउटपुट एक्सपेक्टेड असेल तर त्या ओमच्या एनर्जीला आपल्याला कुठल्या तरी एका मंत्रामध्ये धारणा द्यायला पाहिजे. म्हणजे जसं बल्ब किंवा पंखा किंवा हीटर किंवा बेल आहे की जी तीच वीज, या सगळ्यांमध्ये जाणारी वीज एकच आहे. तुमच्या घरात येणारा जो इलेक्ट्रिकल वायरिंग आहे त्यात काही बदल नाहीये, पण जशी तुम्ही धारणा बदलली तसं त्याचं आउटपुट बदलतं. त्याचप्रमाणे ओमचं आउटपुट बदलायचं असेल तर त्या ओमला कोणीतरी धारण केलं तर तुम्हाला ती एनर्जी डायरेक्ट करता येते. कारण एनर्जी ही डायरेक्ट नाही केली तर ती फारशी उपयोगी होत नाही किंवा तुम्हाला त्याचा उपयोग कळणारी नाही. सो याची एनर्जी आता कशी हे करायची? सो मंत्र हा एक प्रकार आहे. मंत्र म्हणजे मनन त्रायते इति मंत्र असं म्हटलं जातं, त्याचं डेफिनेशन.
जो आपल्या मनाचा जो दोलायमान स्थिती आहे, मनामध्ये जे कन्फ्युजन आहे, मनामध्ये एक स्ट्रेंथ वाटत नाहीये, डिप्रेस्ड वाटतंय किंवा मला शक्तीच वाटत नाही मानसिक काही करण्यासाठी किंवा निष्प्रभ वाटतं आतमध्ये, अशा लोकांसाठी मंत्र हा खूप एक तारक आहे. कारण तो त्यांना त्या विचारातनं बाहेर आणू शकतो आणि कशाशी जोडू शकतो तर दैवी शक्ती म्हणजे एनर्जी ऑफ नेचर. मी दैवी शक्ती म्हणजे दुर्गा देवी असेल का सरस्वती देवी असेल असं म्हणत नाहीये. कुठलीही एनर्जी, कारण शिव आणि शक्ती, शिव म्हणजे स्थिर जे शव आहे, ज्याच्यामध्ये स्वतःची एनर्जी नाही, त्याच्यामध्ये जर शक्ती आली तरच त्या गोष्टीला एनर्जी मिळते. हेच एक्झॅक्टली मी तुम्हाला बल्ब किंवा पंखा किंवा नुसताच पंखा आहे पण त्याला जर इलेक्ट्रिक कनेक्शन नसेल तर तो हवा देईल का आपल्याला? तो हलणारी नाही. बल्ब आहे पण तुमचे वीज गेलेली आहे तर बल्बमुळे एनर्जी मिळेल का, प्रकाश मिळेल का? नाही. त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती हे एकमेकांचे पूरक आहेत. म्हणजे काय तर शक्ती असेल तिथेच आपल्याला त्या शिवाचा अनुभव करता येतो. म्हणजे नुसतं आपल्याला शिवाशी जोडायचं असेल स्वतःला तर तो पाथ शक्ती थ्रू खूप सोपा होतो. आणि म्हणून देवीची साधना ही शक्तीची साधना केली तर त्या देवापर्यंत जाणं खूप सोपं असतं. मग आता हे कसं करता येईल? सो याच्यावरती खूप वैज्ञानिक संशोधन आज चालू आहे आणि गायत्री मंत्र हा सगळ्यात जास्त संशोधन झालेला मंत्र आहे जगामध्ये. ऑलमोस्ट प्रत्येक देशामध्ये गायत्रीवरती काहीतरी संशोधन होत आहे आणि हे करणारे पण आपले भारतीय आहेत, जे NRI असतील तिकडे जाऊन ते वेगवेगळं काहीतरी करत आहेत. ते बरेच जण डॉक्टर असतील, सायंटिस्ट असतील, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स करणारे असतील, प्रत्येकाला कुठल्या तरी वेगवेगळ्या प्रकारे गायत्रीनी खेचलेला आहे आणि त्याच्यावर खूप रिसर्च, म्हणजे आज न्यूरो प्रोसेस किंवा ब्रेनचा अभ्यास हा गायत्रीतून करणारे खूप शास्त्रज्ञ आहेत. सो याच्यामध्ये त्यांना काय काय अनुभवाला आलं तर मेंदूचं जे इमेजिंग केलं, म्हणजे जसं तुम्ही हार्टचा ECG काढता ना, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, जे सांगतं की तुमचं हार्ट कसं काम करतंय त्याचा ग्राफ तुम्ही सिनेमामध्ये वगैरे बघितलाय, स्वतःचा जर नसेल केला कधी तर त्याची जी कंपन आहे ते एखादं कंपन खूप वर गेलं तर सांगितलं जातं की हार्टमध्ये काहीतरी सडन प्रॉब्लेम आलाय. तसं मेंदूचं पण इमेजिंग केलं जातं, त्याला म्हणतात EEG, इलेक्ट्रोकार्डिओ. कारण ब्रेन मध्ये जे आहे ना ती इलेक्ट्रिक एनर्जीच आहे. ब्रेन मध्ये पूर्णपणे जी आपण नर्वस सिस्टीम म्हणतो ती आपल्याकडे एनर्जी आहे जी शरीरभर फिरत असते. तर आपला ब्रेन किती चांगलं काम करतोय, त्याचा ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर हे सगळं बघण्यासाठी EEG नावाचं एक मशीन आहे, ज्याच्यामध्ये ब्रेनला असे छोटे 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 वायर लावली जातात आणि जसा ECG काढला जातो तसा EEG काढला जातो आणि त्याच्यानी ब्रेनचं कपॅसिटी मेजर केली जाते. ओके. सो याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर रेग्युलर जप करणारी माणसं, रेग्युलर जप न करणारी माणसं, गायत्रीचा जप करणारी माणसं, गायत्री न करणारी माणसं, कुठलाच मंत्राचा उच्चार करता येत नाही पण त्यांनी नुसतं ओमकारचा जप केला आहे अशी माणसं आणि कुठलाही जप न केलेली, असा त्यांनी कंपॅरेटिव्ह स्टडी केला आणि त्याच्यातनं त्यांना खूप काही दिसलं की नियमित जप जे करतात त्यांना त्या जपाचा फायदा काय होतो तर त्यांच्या शरीरातली एनर्जी ही स्टॅबिलाइज होते आणि ज्यांची एनर्जी स्टॅबिलाइज असेल ते लोक खूप व्यवस्थितपणे त्या एनर्जीचं युटिलायझेशन करू शकतात. एनर्जी जर आपली डिस्टर्ब्ड असेल तर माणसाचं काम पण डिस्टर्ब्ड असतं. सो आपण मेडिटेशननी काय करतो तर मेडिटेशननी आपण एनर्जी स्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मंत्र मेडिटेशन, म्हणजे मंत्र तुम्हाला रेग्युलर जप करत गेलं तर ते ऑटोमॅटिकली मेडिटेटिव्ह होत जातो तो मंत्र आणि तो पण आपल्या शरीरातली ऊर्जा स्थिर करतो. मग आता आपण उदाहरणं बघूया की बरेच सारे मंत्र सुरुवातच त्याची ओमनी होते. ओम नमः शिवाय असेल किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम असेल, मग यात ओम काय काम करतो? मग ओम म्हटलं नाही तर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय आपण केलं तर याचा अर्थ काय आहे तर आपण बल्ब धरून बसलोय आणि प्रकाश काय येत नाहीये,
मी बल्ब तर धरलाय हातात, प्रकाश काय येत नाहीये असा आपण विचार करतो. पण जेव्हा आपण तिच्या सुरुवातीला ओम म्हणतो तेव्हा आपण काय करतो, तर नेचर मधली एनर्जी आणि आपला जो मंत्र आहे, सो नमः शिवाय ही धारणा आहे आणि त्या धारणेमध्ये ओम ही एनर्जी आपण घातली तर ती एनर्जी, सो पहिला भाग आहे एनर्जी, दुसरा भाग आहे त्याचं धारण करणारी वस्तू किंवा धारण करणारा मंत्र. सो तो मंत्र आहे नमः शिवाय, पण त्याचं जो स्विच आहे किंवा त्याच्यामध्ये येणारी जी एनर्जी आहे ती ओम आहे. सो तुम्ही कुठलाही मंत्र बघा, जनरली मंत्राची सुरुवात करताना आयदर त्या मंत्राची सुरुवात ओम पासून होईल किंवा तुम्ही 3 वेळा ओमकार म्हणाल आणि मग तो मंत्र सुरू कराल. सो तो ओमकार इतका व्यवस्थित म्हणला पाहिजे की त्या ओमकाराने आपला जो सहस्रार आहे तिथून निसर्गाची एनर्जी आतमध्ये यायला पाहिजे. म्हणून डोळे उघडून ओमकार म्हणण्याच्या ऐवजी डोळे बंद करून ओमकार म्हणणं खूप महत्वाचं आहे. तुमचा बाकी मंत्र तुम्ही डोळे उघडे ठेवून म्हणलात, देवाकडे बघायचंय तुम्हाला, जो काही नमः शिवाय तुमच्या समोर शिव आहेत किंवा सहनावतू म्हणताना तुमच्याबरोबर तुमचे साथी आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही जेवणार आहात, दॅट इज फाईन. पण तुमचा पहिला ओमकार जो आहे तो डोळे मिटून म्हणला पाहिजे, कारण तुम्ही डोळे मिटलेत की तुमचा सहस्रार ओपन होतो आणि तुम्ही तो इलेक्ट्रिक एनर्जी सोर्स जो ओमकारचा नॅचरल एनर्जी सोर्स आहे त्याला तुम्ही शरीरामध्ये येण्याची परमिशन देता. सो कुठलाही मंत्र तुम्ही बघा, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकम यजामहे, ओम सहनाववतु, ओम पूर्णमिदम किंवा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य. सो यातल्या ओमचा अर्थ सगळ्यांना कळला का आता, की ओम हा तुमचा विजेचा स्रोत आहे, तसा निसर्गातल्या जी मेन एनर्जी आहे त्याचा त्या मंत्राला दिलेला स्रोत आहे आणि तुम्ही मंत्राचं चॅन्टिंग करणं याचा अर्थ तो मंत्र तुम्ही धारण करताय ज्या मंत्रामध्ये आता एनर्जी आहे. सो चुकीचा मंत्र म्हणणं, चुकीच्या वेळी मंत्र म्हणणं याचे परिणाम वाईट होऊ शकतात असं आपल्याला सांगितलंय. कारण काय, तर आता तुम्ही जर बल्बला प्रकाश देतोय तर बल्बला हीट पण येते. सो 1-2 तास बल्ब चालू आहे आणि तो चालू बल्ब तुम्ही जर हात लावला तर तुमचा हात भाजेल, तो गरम आहे. किंवा इलेक्ट्रिक आयरन तुम्ही वापरताय तर कपड्यावर तुम्ही ठेवलीत तर ठीक आहे, पण ती हातावर ठेवलीत तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होईल. म्हणजे मंत्र जसा तुम्ही व्यवस्थित म्हणलात तर त्याचा तो तारक आहे, तसाच त्याचा तुम्ही चुकीच्या मनाने, चुकीचा म्हणजे उच्चारांशी त्याचा फारसा काही संबंध नाहीये जेव्हा तुम्ही ओमकार प्रॉपरली म्हणाल, पण चुकीच्या विचारांनी, चुकीच्या मानसिक स्थितीनी जर तुम्ही केलात तर तो तुमच्यासाठी मारक आहे. हे फार व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. खूप लोक मला विचारतात की बायकांनी गायत्री मंत्र म्हणू नये का असं आम्हाला सांगितलंय, किंवा हनुमान चालीसा म्हणू नये का असं आम्हाला सांगितलंय. ऍक्च्युली या निसर्गासाठी पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये ऍज अ शरीर एनर्जी म्हणून काही फरक आहे का? नाहीये. फंक्शन म्हणून फरक असेल, एक्झॅक्टली लाईक तुमचा बल्ब आणि तुम्ही तोच लाईट वेगळ्या ट्यूबलाईट मधून आणला तर एक बल्ब आहे आणि एक ट्यूबलाईट आहे, ते एकमेकाला आपल्याला कारक तारक मारक एक पूरक असू शकतात. सो कुठलाही मंत्र कोणाही साठी तो अशुद्ध किंवा विशुद्ध नाहीये कुठलाही मंत्र, कारण या शरीराला जर एनर्जी हा सोर्स असेल या दृष्टीने बघितलं तर कोणीही कुठलाही मंत्र कधीही चॅन्टिंग करू शकतो. पण कुठल्या मंत्रांचं कधी चॅन्टिंग केल्यामुळे काय फायदा होतो याचे पण काही अनुभवानी केलेले नियम आहेत. ओके, जसं दिवसा लाईट तुम्ही लावलात तर सूर्यप्रकाशासमोर त्या बल्बचा काही उपयोग नाहीये, रात्री लावलात तर त्याचा जास्त फायदा आहे. म्हणजे बल्ब कधी लावावा याचे काही नियम आपण कसे केले तर त्याच्या उपयोगाप्रमाणे. एक्झॅक्टली सेम कुठला मंत्र कधी म्हणावा याचे नियम त्याच्या उपयोगाप्रमाणे केलेले आहेत. मग आता आपण या शेवटचा जो गायत्री मंत्र लिहिलाय त्याच्याविषयी थोडं डिटेलमध्ये बघूया. सो हाच मंत्र मी आता 4 ओळीमध्ये डिव्हाइड केलाय. भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, या त्याच्या 4 ओळी आणि ओम हा त्याचा एनर्जी सोर्स. ओके, सो ओम या एनर्जी सोर्सनी तुम्ही याच्याकडे जर असं ट्रायंग्युलर बघितलं तर असं म्हणलं जातं की कुठल्याही पिरॅमिड ची एनर्जी त्याच्या टॉप मध्ये असते
आणि ती त्याच्या टॉपमध्ये असते दाखवण्यासाठी मी तुम्हाला याचं डिझाईन असं दाखवलंय. हा मंत्र याप्रमाणे तुम्ही फील करा की तो एक पिरॅमिड किंवा ट्रँग्युलर टाईप स्ट्रक्चर आहे त्याचं, की त्याच्या टॉप व्हर्टेक्स मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी आहे आणि ती एनर्जी वरून खाली येते. जसं आपण देऊळ बघितलं तर देऊळ कधीही फ्लॅट रूफचं नसतं. देवळाचं रूफ आहे त्याला मध्ये असा तो एक पिरॅमिड डिझाईन असतं आणि त्याचं कारण पण हेच आहे की त्याच्या वरच्या टॉप जो त्याचा बिंदू आहे किंवा व्हर्टेक्स आहे तिथे हायएस्ट एनर्जी स्टोअर होते. हा नेचरचं प्रिन्सिपल आहे. सो हा मंत्र या पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये काय आहे तर 24 बीज मंत्र आहेत. गायत्री का स्पेशल आहे तर गायत्रीमध्ये 24 बीज मंत्र आहेत. म्हणजे गायत्रीतलं प्रत्येक अक्षर हे स्वतः एक मंत्र आहे. गायत्रीमध्ये 24 बीज मंत्र आहेत आणि म्हणून त्याचं आध्यात्मिक महत्व किंवा त्याचं मानसिक शारीरिक फायदे खूप जास्त आहेत. कारण यातला एकच मंत्र म्हटला नुसतं भू सुद्धा तुम्हाला खूप काहीतरी एनर्जी देऊन जाते. सो याच्यामध्ये ती 24 अक्षरांचं काय आहे तर याच्यामध्ये जनरली हा मंत्र 7-8 वर्षाच्या वयाला शिकला पाहिजे आणि जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत तो म्हणला पाहिजे. सो रोज याचा उपयोग तुम्हाला होईल. तुमची बुद्धी तल्लख राहील. जर तुम्हाला वाटत असेल की मला अल्झमेर होऊ नये, मला पार्किन्सन्स होऊ नये, मला मेमरी लॉस होऊ नये, जसं माझं एज वाढतं, तर सिम्पल थिंग काय आहे तर रोज गायत्री मंत्राचा उच्चार करत राहावा, त्याचा पाठ करत राहावा आणि तो 108 वेळा करणं खूप उपयोगी आहे. तर आता याची मी तुम्हाला सांगते की गायत्रीतले 24 बीज मंत्र कसे आहेत. तर ती अक्षरं आपण म्हणतो मराठीच्या याच्याप्रमाणे, पण प्रत्येक त्याचं बीज मंत्र आहे. तर पहिल्या ह्याच्यात आहेत ओम भूर भुव स्वहा, 4 अक्षर, 4 बीज मंत्र. दुसऱ्या ह्याच्यात आहेत तत् सा वि तुर व रे न्यम. पुढच्या ह्याच्यात आहेत भर गो देव स्य धी म ही. आणि शेवटच्या ह्याच्यात आहेत धी यो योना प्र चो दयात. सो अशी 4 + 7 + 7 + 6 मिळून 24. 7 आणि 7 14 आणि 10 24 याचे बीज मंत्र याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही ते असे वेगवेगळे म्हणायचे नाहीयेत, पण खूप वेळा खूप जे मंत्र पठण करणार आहेत, जे एक एक साधना करणार आहेत, ते एक एक मंत्र सुद्धा वेगवेगळा म्हणतात आणि त्याचा तुमच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम आहे आणि त्याच्यावरती बरंच सारं रिसर्च झालेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे तर या प्रत्येक बीज मंत्राचा आपल्या शरीरातल्या नाडी जी आहे, नाडी म्हणजे तुम्हाला इडा पिंगळा सुषुम्ना 3 नाड्या तर माहिती आहेत. ज्यांनी प्राणायाम शिकला त्यांना सुख प्राणायामच्या आधी याच्याविषयी सांगितलं SSY मध्ये. पण आपल्या शरीरामधल्या सगळ्याच ज्या वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या किंवा नर्व्स, एनर्जी वाहिन्या, याच्या प्रत्येक वाहिनीला जाऊन तो एक एक मंत्र क्लीन करतो, एक एक बीज मंत्र. आणि त्यामुळे शरीर मन आणि आत्म्याची शुद्धी होते. म्हणून गायत्री मंत्र हा सगळ्यात पॉवरफुल आणि सोपा मंत्र आहे. कारण या प्रत्येक 24 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत की ज्या आपल्या मेन चक्र 7 चक्रांना जोडणाऱ्या 24 नाड्यांना तो शुद्ध करतो किंवा क्लीन करतो आतमधनं. ओके. सो आता 108 वेळा का करावं. मग आता या 24 नाड्यांचं मी तुम्हाला सांगितलं, पण मग 108चा काय हे आहे. कारण आपण मग 11 वेळा केला तर चालेल का, असा केला तर चालेल का, तर चालेल. पण 108 का तर 108 आपल्या शरीरामध्ये मर्मस्थानं म्हणली जातात. मर्मस्थानं म्हणजे काय तर जंक्शन्स. जसं तुम्ही तुमच्या घरून तुमच्या ऑफिसला निघालात तर किती वेळा सिग्नल लागतो, तर तो सिग्नल कुठे असतो तर प्रत्येक जंक्शनला सिग्नल आहे आणि मग आपण म्हणतो डावीकडे उजवीकडे बघून मग वळा किंवा पुढे जा. त्या टाईपचा शरीरामध्ये जिथे जिथे बायफर्केशन आहे किंवा जिथे जिथे जंक्शन आहे, ती 108 जंक्शन्स आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत आणि त्याला मर्म म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. सो मर्म किंवा 2 किंवा अधिक सेल्स किंवा वाहिन्यांची जिथे जोडणी होते म्हणजे त्यालाच जंक्शन म्हणलं जातं. आणि यांना आपल्याला जिथे जिथे प्राणशक्ती आपली आपण प्राणायाम करून पाठवतो, जिथे जिथे बायफर्केशन येतं, जिथे जिथे ते जंक्शन येतं, तिथे एकाच ठिकाणी जाऊन दुसरीकडे अडकते आणि मग खूप लोकांना आपल्याला बायपास सर्जरी करावी लागते. कारण त्यांची काय होते
एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होऊन जाते. पण जेव्हा तुम्ही गायत्री कराल हे ब्लॉक सुद्धा ते काढून टाकेल, कारण सगळ्या वाहिन्यांमधून ती गायत्री फिरते आणि ती एनर्जी आतमध्ये जाऊन क्लीन करेल. सो तुम्ही मेडिटेशन, प्राणायाम आणि गायत्री या तिघांना जर एकत्र केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कधीही हे बायपास सर्जरी वगैरे करायचे उद्योग करावे लागणार नाहीत. ऑटोमॅटिक आपल्या सगळ्या इंटरनल वेन्स या क्लीन राहतील. कोलेस्ट्रॉल वाढलं, हे झालं, ते झालं, त्या सगळ्याला ते बॅलन्स करेल. आणि या 3 जे मर्म आहेत त्याचे आता 3 दोष शरीरामध्ये आयुर्वेदाने सांगितले. ते आहे वात, पित्त आणि कफ. सो वात, पित्त, कफांना किंवा नाडींना जिथे जिथे आपल्याला छेदनबिंदू किंवा जंक्शन पॉइंट येतो अशा 108 नाड्या तयार होऊन आपली सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा हृदय चक्र तयार होतं. सो 108 वेळा मंत्र म्हणल्यामुळे आपल्या पूर्ण शरीरातल्या सर्क्युलेटरी सिस्टीमला क्लीन केलं जातं. मग यातली जी सुषुम्ना नाडी आहे ती कुठे जाते? इडा पिंगळा तुम्हाला माहिती आहे, लेफ्ट साइडची आहे सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि मधली आहे सुषुम्ना नाडी. ही सुषुम्ना आपल्याला या टॉप ऑफ हेड किंवा सहस्रारा किंवा क्राऊन चक्राला घेऊन जाते आणि मग आत्म साक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन होण्यासाठी याचा खूप फायदा होतो. आणि हे म्हणूनच गायत्री मंत्राचा उपदेश मुलगा किंवा मुलगी शाळेत जाण्याआधी त्याला द्यायला पाहिजे, 8-9 वर्षाच्या वेळी. कारण पूर्वी 9 वर्षाच्या मुलाला शाळेमध्ये पाठवायचे, आज आपण 2.5 वर्षाच्याच मुलाला शाळेमध्ये पाठवतो. पण निदान साधारणपणे 6-7 वर्षाला तरी त्यांना या गायत्रीचा उपदेश दिला पाहिजे. आपल्या आश्रममध्ये याच्यासाठी उपनयन संस्कार पण केला जातो, जिथे त्यांना गायत्रीचा उपदेश दिला जातो. आणि त्याच्यानंतर त्या मुलाचा अभ्यास सुधारला का याच्यापेक्षा त्याचं समाजाविषयीचं जे भान आहे, ध्यान आहे, ज्ञान आहे ते बदलेल डेफिनेटली. ओके, गुड. मग गायत्री मंत्र केल्याचे भरपूर फायदे आहेत. एकाग्रता वाढेल, शरीर चांगलं होईल, मन शांत होईल, नकारात्मकता जाईल, भावनिक स्थिरता वाढेल आणि तुमच्या मज्जासंस्थेचं म्हणजे नर्वस सिस्टीमचं कार्य पण खूप चांगलं होईल. सो याच्यासाठी तुम्ही बघितलं तर गायत्रीची जी 24 अक्षरं आहेत त्याची मी 24 स्थानं जी दिली आहेत, मी तुम्हाला म्हणलं ते मर्मबिंदू आहेत किंवा ते सगळे बीज मंत्र आहेत. तर प्रत्येक अक्षर शरीरातल्या एका ठिकाणी त्याचं काम करतं. ओके, सो त्याची जागा इथे दिलेली आहे, त्याच्याविषयी जास्त चिंता करू नका. पण पूर्ण जर 24 अक्षरांचा मंत्र आपण एकदा म्हणला तर एवढ्या सगळ्या ठिकाणी त्याचं एनर्जी ओपनिंग होतं. तर आता ह्याचा पंचभूताशी काय संबंध आहे? तर पंचभूतांशी संबंध तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की ओम मध्ये सगळी पंचभूत आहेत. आता या प्रत्येक भूताचा आपल्या वात, पित्त, कफ शरीरामध्ये असणारे त्रिदोष, पंचभूत आणि मंत्र या तिघांचा काय संबंध आहे हे आता आपण बघणार आहोत. सो वात दोष याच्यामध्ये 2 पंचभूत आहेत, ती म्हणजे एअर आणि इथर. इथर म्हणजे आकाश तत्व आणि वायू तत्व. सो वायू आणि आकाश मिळून जे होतं शरीरामध्ये त्याला म्हणलं जातं वात दोष. आणि फायर आणि वॉटर म्हणजे अग्नी आणि जलतत्व मिळून बनतं पित्त. आणि तिसरं आहे कफ, जे पाणी आणि अर्थ एलिमेंट किंवा पृथ्वी मिळून बनतं कफ. तुम्हाला हे लक्षात येईल की जेव्हा तुमचं पित्त वाढलंय म्हणता तुम्ही, पित्त झालं की काय होतं? बेसिकली शरीरामधली जठराग्नी डिस्टर्ब होते. पित्त वाढलं याचा अर्थ जठराग्नी डिस्टर्ब झाली आणि त्यामुळे तुम्हाला दिसतं काय तर ऍसिडिटी होते, वॉमिटिंग, किंवा पित्त वाढलं की डोकं दुखतं आणि मग त्याचं येल्लो कलरचं वॉमिटिंग होतं तुम्हाला, ज्याच्यातनं पित्त बाहेर पडतं. तर वात, पित्त, कफ हे असले पाहिजेत आणि हे ते 5 एलिमेंट या पद्धतीने बनवतात. पण त्यांचा जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा शरीरात दोष तयार होतो आणि तो इम्बॅलन्स आपल्या शरीराला रोगी बनवतो. जोपर्यंत वात, पित्त, कफ बॅलन्स्ड आहेत तोपर्यंत आपल्याला शरीरामध्ये रोग नाहीये. मग आपल्याला जर वात, पित्त, कफ बॅलन्स करायचे असतील तर वात बॅलन्स करण्यासाठी वायू आणि आकाश यांच्याशी जुडलेला गायत्री मंत्र. गायत्री मंत्रामध्ये हे 5ही आहेत, पण वायू आणि आकाशचा मंत्र आपण जर जप केला तर आपला वात बॅलन्स होईल. पित्त इम्बॅलन्स असेल तर जल आणि अग्नी यांचा
बॅलन्स करण्यासाठी मंत्राचा आपल्याला जप करता येईल. आणि अर्थ किंवा पृथ्वी आणि जल यांना बॅलन्स केलं तर आपला कफ बॅलन्स होईल. ओके. सो प्रत्येक दोष हा वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक कार्यांवर नियंत्रण ठेवतो. म्हणजे वात पित्त कफ किंवा पंचमहाभूत आपल्या शारीरिक आणि मानसिक कार्यांवर नियंत्रण ठेवतात. तो आता याचा आपल्याला काय उपयोग आहे? जसं काही पृथ्वी वात असंतुलित झाला, तर वात असंतुलित झाला तर शरीरामध्ये कसं समजायचं की माझा वात असंतुलित आहे? याचा अर्थ तुम्हाला चिंता वाढेल, कोरडेपणा वाढेल किंवा बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन येईल, शरीराचा ड्रायनेस वाढेल, तेव्हा आपण म्हणायचं की वात असंतुलित झालाय. नंतर पित्त असंतुलित झालं तर काय होईल? तर पोटामध्ये जळजळ होईल, मनामध्ये राग वाढेल आणि शरीराच्या रक्तामध्ये ऍसिडिटी वाढेल. किंवा कफ असंतुलित झाला तर शरीर डल होईल, शरीराचं वजन वाढेल आणि शरीराचं ब्लड हे थिक व्हायला लागेल. सो रक्त जेव्हा थिक व्हायला लागतं किंवा वजन वाढतंय, काही केलं तरी वजन वाढतंय, याचा अर्थ कफ वाढलाय. रेणुका. सो हे तुम्हाला वात पित्त कफाचं एकत्र हे बघितलं तर लक्षात येईल. जल हे खूप महत्वाचं आहे पित्त आणि कफ बॅलन्ससाठी. ओके. सो हे 3 दोष आपल्या शरीरामध्ये काय दाखवतात? तर ज्यांच्यामध्ये वात बॅलन्स आहे त्यांची प्राणशक्ती बॅलन्स राहील. आणि म्हणूनच प्राणायाम हा शरीराचा वात बॅलन्स करण्यासाठी खूप चांगला उपयोग करेल. पित्त ज्यांचं बॅलन्स आहे त्यांच्या शरीराचं तेज किंवा त्यांच्या शरीरावरची जी तेजस्विता आपल्या त्यांच्या डोळ्यात स्किनवर जी दिसते ती खूप व्यवस्थित दिसेल. म्हणजे ज्याचं पित्त वाढेल त्याचं तेज कमी होईल, ज्याचा वात वाढेल त्याची प्राणशक्ती कमी होईल, ज्याचा वात बॅलन्स असेल त्याच्याकडे प्राण चांगला असेल, ज्याचं पित्त बॅलन्स असेल त्याचं तेजस चांगलं असेल आणि ज्याचा कफ चांगला आहे त्याचं ओजस चांगलं असेल. आणि ओजस म्हणजे लाईफ फोर्स. तो या सगळ्यांना जर आपल्याला पंचभूतांना बॅलन्स करायचं असेल तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांना बॅलन्स करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर पृथ्वीशी बॅलन्स होण्यासाठी आपल्याला ग्राउंडिंग केलं पाहिजे. म्हणजे आपले पायाचे तळवे जमिनीवर म्हणजे तुमच्या टाईल्सवर नाही, जिथे जमिनीवर झाड उगू शकतं अशा जमिनीवर म्हणजे मातीवर ऍटलीस्ट दिवसाचे 20 ते 30 मिनिटं मातीवरती पाय ठेवले तर शरीराचं ग्राउंडिंग होईल. जल याच्यासाठी व्यवस्थित पाणी किती आपण पितो ते खूप महत्वाचं आहे. अग्नीसाठी सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे. वायू साठी ताजी हवा, फ्रेश एअर आणि प्राणायाम खूप महत्वाचा आहे. आकाश साठी तुम्हाला पुन्हा मनाची शांतता किंवा मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. सो हे सगळं आपण सिद्ध समाधी योग आणि AMC BST याच्या कॉम्बिनेशन मध्ये खूप व्यवस्थित शिकलेलो. आणि त्यामुळे खूप लोकांना फक्त सिद्ध समाधी योग केल्यानंतर इतकं छान वाटतं मानसिक शारीरिक. मग ते तुम्ही जर कंटिन्यू ठेवलं, म्हणून रेग्युलर AMC ला जाण्याने काय होतं? ग्राउंडिंग मनाचं आणि शरीराचं होतं, जलाचं होतं, अग्नी, वायू, आकाश यांचंही होतं. आणि हे करणं खूप महत्वाचं आहे. मग आता आपण बघूया शेवटची 10-15 मिनिटं की या पंचभूतांना गायत्रीशी जोडून पंचभूत गायत्री आपल्याला शरीरातल्या एकाही भूताचं इम्बॅलन्स झाला असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठीचा मंत्र कसा वापरायचा. सो पंचभूत गायत्री या निसर्गातले जे 5 घटक आहेत त्या 5 घटकांना पंचतत्व किंवा पंचभूत म्हणलं जातं. आणि यांच्या प्रत्येकाला म्हणजे एकेका ऋषींनी जेव्हा एका तत्वावरती जल तत्वावर किंवा पृथ्वी तत्वावर किंवा आकाश तत्वावर साधना केली त्यांना तो दिसलेला मंत्र आहे, त्यांना तो जाणवलेला मंत्र आहे. म्हणजे ते आकाश तत्वचं जे व्हायब्रेशन त्या ऋषीला जाणवलं त्यातनं आलेला मंत्र आहे तो पृथ्वी गायत्री. जल याचं जे व्हायब्रेशन जाणवलं त्यातनं आलेला मंत्र आहे जल गायत्री. सो जल हे वेगवेगळीकडे वेगवेगळं दिसतं. आकाश पण आपल्याला सकाळचं आकाश वेगळं आहे, दुपारचं आकाश वेगळं आहे, संध्याकाळचं आकाश वेगळं आहे, सूर्य उगवतानाचं वेगळं आहे, जर पाऊस येणार असेल तेव्हाचं वेगळं आहे. त्यामुळे काय झालंय
की प्रत्येक आकाश गायत्रीचे वेगवेगळे व्हर्जन असू शकतात, जल गायत्रीचे वेगवेगळे व्हर्जन असू शकतात, कारण ते बेसिकली व्हायब्रेशनल मंत्र आहेत. पण इथे मी तुम्हाला 5 एक असे मंत्र सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला गायत्रीचाच अनुभव मिळेल. कारण हे यांना पंचभूत गायत्री का म्हणलं जातं, तर ते गायत्री सारखंच 24 अक्षरांच्या मीटर मध्येच बांधलेलं आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे मंत्राचं ते एक्झॅक्टली गायत्रीच्याच मीटर मध्ये आहे. फक्त गायत्री ही पूर्ण एन्व्हायरमेंटसाठी आहे. जेव्हा मी म्हणते जल गायत्री, तेव्हा त्या पंचभूतांच्या ऐवजी फक्त जल याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलंय, किंवा पृथ्वी गायत्रीमध्ये पृथ्वी या एलिमेंटवर कॉन्सन्ट्रेट केलंय. सो गायत्रीचे भरपूर, मला तर माहिती आहे 37 प्रकार आहेत वेगवेगळे. गणेश गायत्री, देवी गायत्री. सो गायत्रीला तुम्ही ज्या रूपात बघायला मागाल त्या रूपात त्याचं दर्शन तुम्हाला होऊ शकतं. पण तो छंद किंवा ज्याचं 24 अक्षरी मीटर तो परफेक्ट गायत्रीचा असेल. सो या मूल देवतांना किंवा पंचतत्वांना जर आपल्याला आपल्या शरीरात सेटल करायचंय, म्हणजे एखाद्याचं जल इम्बॅलन्स झालंय किंवा त्यांना ड्रायनेस आहे किंवा खूप युरिन सारखं पास होतं किंवा युरिन खूप येलो होतं किंवा जल इम्बॅलन्स झालं असेल, अशा लोकांनी जल गायत्री मंत्र 3 दिवस 108 वेळा केला किंवा 7 दिवस 108 वेळा केला, खूप इम्बॅलन्स असेल तरी त्यांना तो खूप फरक जाणवतो. पण ज्यांना 108 वेळा करण्याचा वेळ नाहीये किंवा 108 वेळा करून आपल्याला माहिती नाही की मला एक्झॅक्टली जल गायत्रीचा जलाचाच इम्बॅलन्स आहे का नाही, कन्फ्युजन असेल, तर 108 वेळा करू नये. तर तो कसा करावा ते मी शेवटी सांगेन. तर जल गायत्री मंत्र कशासाठी वापरायचा, तर ज्यांचं पित्त आणि कफ हे दोनही इम्बॅलन्स झालंय किंवा कुठलंही एक इम्बॅलन्स झालंय, पित्त किंवा कफ आणि पित्त आणि कफ हे इम्बॅलन्स असेल, तर या दोषापासनं मुक्ती मिळवण्यासाठी जल गायत्री हा एक सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे पाणी पिणं बंद नाही करायचंय, पाणी प्यायचंय, कफासाठीचे जे काही औषध आहे तेही घ्यायचंय, पण हे तुमच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जे काही औषध घेताय, औषध म्हणजे माझ्यासाठी फूड, मेडिसिन्स नाही, जे काही तुम्ही फूड करताय किंवा मेडिटेशन प्राणायाम करताय त्याचबरोबर तुम्हाला जल गायत्री ही सुद्धा सपोर्ट करेल. सो शरीरात उष्णता खूप वाढली आहे, ज्यांचं तोंड येतं किंवा पिंपल्स येतात किंवा छल्ले पडतात जिभेवर किंवा असं, किंवा कॉन्स्टिपेशन होतं, यांनी जल गायत्रीचा मंत्र करावा. जल गायत्री मंत्र काय आहे तर मी तो म्हणून दाखवते आणि तो तुम्हाला ऑनलाईन वरती पण हे मिळतो, युट्यूब वरती हे मंत्र अवेलेबल आहेत. सो ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो स्वंभू प्रचोदयात. तुम्ही बघितलं तर गायत्रीचंच डिझाईन आहे. ओम विद्महे धीमहि प्रचोदयात हे गायत्रीतलेच शब्द आहेत. फक्त इथे भूर्भुव स्वहा, भू भुव या सगळ्यांना न घेता आता फक्त जलावर कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणून हे सगळे जे शब्द आहेत, जल, नील, स्वंभू, हे सगळे जलाचेच आपण बघितले तर सिनोनिम्स आहेत. संस्कृत भाषेमध्ये पाणी याच्यासाठी हे असलेले सिनोनिम्स आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत, तेच वापरलेत वेगवेगळ्या ह्याच्यानी. सो याच्यासाठी एक मुद्रा आहे तुमच्या शरीरावरती. म्हणजे कुठली मुद्रा, तो करंगळी आणि अंगठा जोडून बघा. करंगळीचं टीप आणि अंगठा, जसं तुम्ही चिन्ह मुद्रा करता त्याच्यासाठी दर्शनी वापरता, त्याच्याऐवजी करंगळी आणि अंगठा या दोघांना जोडलं तर इथे करंगळी ही खूप महत्वाची आहे. अंगठ्यानीच आपल्या सगळ्याला प्रेशर द्यायचंय आणि तिथे थोडं प्रेशर जाणवलं पाहिजे, नुसतंच टच नाही करायचंय, तर प्रेशर दिलं पाहिजे आणि बाकी 3 बोट सरळ ठेवायचे. हा मंत्र, हे मुद्रा दोन्ही हातांनी करायची आणि ध्यान मुद्रेमध्ये, ध्यान म्हणजे तुम्ही आसनस्थ व्हा, तुम्ही खुर्चीवर बसा, खाली बसा, मांडी घालून बसा, पण हा अशी मुद्रा पाया मांडीवर ठेवायची दोन्ही हातांची आणि मग जल गायत्री म्हणा. आणि तुम्हाला जर म्हणायला येत नसेल तर ऐका, ऍटलिस्ट युट्यूबवर लावा तो मंत्र, एक म्हणत राहील, तुम्ही ऐका. ऐकलं ते 3-4 दिवस तर तुम्हाला, कारण तो खूप सोपा मंत्र आहे, तुम्हाला तो ऑटोमॅटिक बाय हार्ट होऊन जाईल. ओके, गुड. नंतर वायू गायत्री. वात दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी
मेनली ज्यांना एकटं वाटतं, एका वयानंतर सडनली माझी कोणाला गरज नाहीये, कोण माझ्याशी बोलतच नाही, मी काय जगात काही करतच नाहीये, असा ज्यांना डिप्रेशन येतं किंवा ज्यांना एकटं वाटतं, त्यांनी हा मंत्र म्हणणं खूप महत्वाचं आहे. किंवा अशा लोकांच्या आजूबाजूला हा मंत्र लावून ठेवला तरी सुद्धा त्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. सो हा मंत्र काय आहे, तर पुन्हा याचा मीटर 24च आहे. फक्त जिथे जिथे मगाशी आपण जल लिहिलं तिथे तिथे वायूचे जे समानार्थी आहेत ते येतील. ओम पवन पुरुषाय विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो वायू प्रचोदयात. ओके. काय करायचं, मधनच पाऊस वाढतंय, मधनच कमी होते. ओके. सो आता याची मुद्रा काय आहे, तर याची मुद्रा तुमचा दर्शनी बोट, पण ते टिपला नाही जोडायचं आहे, तर त्याचा दुसरा जो पेर आहे, दुसऱ्या पेरावर त्याची मुद्रा आहे. तो इथे असं प्रेस व्हायला पाहिजे. ओके. दुसऱ्या पेरावरती प्रेस व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. असं टच नाही करायचंय, चिन्ह मुद्रा नाही करायची. तर ते जे दर्शनी बोट आहे त्याला प्रेस बेंड करायचं आणि दुसरं पेर जिथे येतं तिथं प्रेस करायचं. म्हणजे हे जे जंक्शन आहे इथे बेंड होणार, त्याला तुम्ही हे केलं पाहिजे. सो दर्शनी बोटाच्या मधल्या भागाला प्रेस करायचंय. जेव्हा पवन किंवा वायूचा मंत्र जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा हे दोन्ही हातांनी यही मुद्रा करायची आणि तुम्ही ते दाखवू शकता. आता मी तुम्हाला याची PDF या चॅटवर देते, तुम्ही ती डाउनलोड करू शकता. ओके. आता नेक्स्ट आहे पृथ्वी गायत्री. सो पृथ्वी हे आपण सतत तिच्या जवळ असलं पाहिजे. मग आता जर तुमचं घर 5व्या मजल्यावर आहे, 10व्या मजल्यावर आहे, 24व्या मजल्यावर आहे, तर अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी रोज पृथ्वी गायत्री केली पाहिजे. तर त्यांच्या घराचं बॉडीचं ग्राउंडिंग होईल आणि त्यांनी जमिनीवर जायला पाहिजे. म्हणजे बागेत फिरायला जा, लॉनवर जा, 15 ते 20 मिनिटं, आणि 108 वेळा ही गायत्री करायला तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. सो जर तुम्ही रोज जमिनीवर तुमचं घर आहे, पहिल्या मजल्यावर किंवा ग्राउंड फ्लोअरवर तुम्ही राहताय, प्रॉब्लेम नाही. पण आता घरच तुमचं 7व्या, 8व्या, 10व्या, 20व्या मजल्यावर असेल तर हा मंत्र रोज करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी बागेत जा, जमिनीवरती पाय ठेवा, पायातले शूज काढा, चप्पल काढा, सॉक्स काढा आणि त्या ग्रासवर किंवा जमिनीवर पाय असले पाहिजेत. आता असं करताना एकांनी मला विचारलं की मी जर कुंडी आणली घरात आणि कुंडीमध्ये पाय ठेवले तर चालेल का? तर असं चालणार नाही. कारण याचा काय आहे ना, जसं तुम्ही तुमच्या फ्रीजचं अर्थिंग करता घरामध्ये, 3 पिनचं कुठलाही, आता मायक्रोवेव्ह असेल किंवा फ्रीज असेल तर त्याचं अर्थिंग तुम्ही असं कुंडीत करता का? तुम्ही इलेक्ट्रिशियनना विचारा, ते तसं करणार नाहीत. कारण अर्थिंग करण्यासाठी काय आहे, तर ती जी 3री पिनची वायर आहे ती 1 फूट आतमध्ये जमिनीमध्ये घालावी लागते. कारण जमिनीमध्ये तुमच्या शरीरामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा फ्री जी एक्सेस व्होल्टेज तुमच्या शरीराचं तयार होतं ते ग्राउंडिंग केलं तर कमी होतं. याच्यासाठी पृथ्वी गायत्री किंवा कुठलाही गायत्री करताना बेस्ट इज जमिनीवर पाय ठेवले पाहिजे. ओके, गुड. सो पृथ्वी देव्याय विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात. आणि पृथ्वी गायत्री हा मेनली कफ दोष ज्यांना आहे किंवा ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांचं मूलाधार चक्र इम्बॅलन्स झालंय. मूलाधार चक्र इम्बॅलन्स होणं याचा अर्थ काय, तर स्वतःवरचा विश्वास कमी होणं, मी काही करू शकेन याची दृढता कमी होणं, किंवा कॉन्फिडन्स कमी होणं, किंवा माझा काही जगामध्ये उपयोग नाहीये, किंवा सेल्फ एस्टीम कमी होणं, आत्मसन्मान कमी होणं, नैराश्य वाटत राहणं, या सगळ्यातनं बाहेर येण्यासाठी पृथ्वी गायत्री हा खूप महत्वाचा आहे. सो पृथ्वी म्हणजे जिथे जिथे तुमचा कफ कशामुळे आला आपल्याला, तर जल आणि पृथ्वी तत्व याच्यानीच कफ आलेला आहे. त्यामुळे त्या दोन्हीचा मंत्र तुम्हाला नैराश्यातनं बाहेर काढण्यासाठी उपयोगी आहे. आणि याची मुद्रा काय आहे, तर याची मुद्रा आहे तुमचं 3रं बोट, म्हणजे मधल्या बोटाच्या शेजारी, ज्याला आपण अनामिका म्हणतो. तर अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारी, करंगळी आणि मधलं बोट यांच्या मधलं बोट, करंगळीच्या शेजारचं बोट जे अनामिका आहे ते
त्याचं टीप जोडायचंय. ओके, इथे प्रेशर टीपवर असलं पाहिजे आणि इथे प्रेशर असलं पाहिजे. तर तुम्हाला इथे त्याचा बेंड जाणवला पाहिजे. सो पृथ्वी गायत्री तुमची आहे या दर्शनी किंवा अनामिका बोटावरती. आणि याच्यानी तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ पण वाढेल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल. किंवा एखाद्याला तुम्हाला जर आता हात कापला, तुम्ही त्याला हळद तर लावली आहे पण रक्त थांबत नाहीये, असं होतं खूप वेळा की रक्तच थांबत नाहीये, ब्लिडिंग होत राहतंय. अशा वेळी हा नुसता मुद्रा ठेवून मंत्र तुम्ही म्हणत राहिलात तर तुमचं ब्लडचा जो कोॲग्युले हे होला पाहिजे, तिथे ते ब्लड घट्ट होऊन तिथे ती जखमला आपण म्हणतो ना जखम भरली पाहिजे. किंवा एखाद्याचं ऑपरेशन झाल्यानंतर जखम भरून येण्यासाठी, इन्फेक्शन न होण्यासाठी ही मुद्रा करून जर तुम्ही प्राणायाम केलात आणि ही नुसताच सुख प्राणायाम ह्याच्यानी केलात किंवा तुम्ही हा मंत्र म्हणलात तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. नेक्स्ट आहे अग्नी गायत्री. सो अग्नी हा खूप महत्वाचा आहे, ज्याच्यामुळे पित्त किंवा जल आणि अग्नी ह्या मिळून झालं पित्त. सो पित्त दोष निवारणासाठी अग्नी गायत्री करणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांना शॉर्ट टेम्पर्डनेस आहे, उगीच राग येतो, कोणीतरी काही बोललं तरी मन दुखतं, आणि आपल्या आता इतके आपण संस्कारी लोक आहोत ना की आपल्याला राग येतो पण तो राग आपण मनात ठेवतो आणि मग त्याचा शरीराला त्रास होतो. तर अशा वेळी अग्नी गायत्री जर केली तर ती अग्नी गायत्री तुम्हाला त्या आत साठवलेल्या रागापासून सुद्धा दूर करेल. तर राग कमी येण्यासाठी किंवा राग बॅलन्स होण्यासाठी हा मंत्र खूप उपयोगी आहे. तर हा मंत्र काय आहे तर ओम महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात. ओम महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात. आणि याची मुद्रा काय आहे तर याची मुद्रा सेम मगाचंच बोट जे आपण अनामिका म्हणलं, पण त्या अनामिकेचं दुसरं पेर, टीप न जाणवता मधलं बोट. म्हणजे ऍक्च्युली हे काय आहे ना, ह्याचा अग्नीचं बोट आहे अंगठा. तर अंगठ्याच्या बेसला तो बोट लागलं पाहिजे. अंगठ्याचा जो बेस आहे तिथं ते बोट लागलं पाहिजे आणि मग अंगठ्यानी दाबायचे. सो तुमच्या अंगठा आणि अनामिका या दोघांना प्रेस व्हायला पाहिजे. ओके, त्यामुळे दुसरं पेर दाबायचंय, पण त्याचा अग्नीचं बेसिक बोट आहे अंगठा, त्यामुळे अंगठ्याच्या बेसला ते बोट लागलं पाहिजे. तुम्ही फोटोमध्ये दाखवलंय ते असं नाहीये, तर ते असं आतमध्ये जोडलं गेलं पाहिजे. अंगठ्याच्या बेसला बोटाचं टीप लागलं पाहिजे आणि मग प्रेस करायचं. ठीक आहे. सो अंगठा आणि अनामिका या दोघांवरती प्रेशर आलं तर अग्नी तुमच्या शरीरातला. सो जेव्हा पित्त वाढल्यासारखं वाटतं, आता तुम्ही कुठेतरी बाहेर गावी गेलाय आणि तुमच्या शरीरामध्ये ऍसिडिटी जाणवतीये, तर तुम्ही त्या हॉटेलमध्ये राहिलाय, तुम्हाला काही चॉईस नाहीये, काही औषध मिळणार नाहीये, जेलुसिल वगैरे तुम्हाला घ्यायचं नाहीये आणि ते घेऊच नाही. त्याच्याऐवजी जर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल की ज्याच्यानी तुमचं पित्त कमी व्हावं असं वाटत असेल, तर ही मुद्रा करून तुम्हाला मंत्र नाही आठवला तर नुसता ओमकार म्हणा. मंत्र आठवला तो तुम्हाला युट्यूबवर मिळतो, कुठलाही अग्नीचा कुठलाही गायत्री तुम्ही घ्या. ओम महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात. तुमचं 108 वेळा म्हणेपर्यंत पित्ताचं शमन झालेलं तुम्हाला जाणवेल. इतका हा मंत्र पॉवरफुल आहे. सो पित्तासाठी कधीही जेलुसिल घेऊ नका, हे पाणी ते पाणी पिण्याचे उद्योग न करता हा मंत्र म्हणा. तर आता मी या पाचही मंत्रांची तुम्हाला हे आकाश गायत्री हा शेवटचा 5वा. आकाश म्हणजे जे आपल्या वर आहे, पूर्णपणे कुठेतरी वर, की जे आपल्याला कव्हर करतं, जे आपल्याला प्रोटेक्ट करतं. सो ओम आकाशायच विद्महे नभो देवाय धीमहि तन्नो गगन प्रचोदयात. तुम्हाला माहिती आहे आकाश, नभ, गगन हे पुन्हा आकाशाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे मंत्र कठीण नाहीये. तुम्हाला हे सगळे शब्द मराठीमध्ये माहितीचेच आहेत, फक्त ते कसे बांधलेले आहेत त्या 24 मीटर मध्ये ते महत्वाचे. मग आता हा मंत्र कशासाठी करायचा तर आकाश हा वात दोषाशी जोडलेला आहे. तर ज्यांना बुद्धी वाढवायची, म्हणजे लहान मुलं किंवा ज्यांना काहीतरी आता नवीन शिकायचं आहे, मी कुठला तरी कोर्स जॉईन केला आणि काय माहित नाही, कळतच नाहीये, कन्फ्यूज आहे, विचारांची स्पष्टता ज्यांची वाढायची आहे,
त्यांनी हा मंत्र केला पाहिजे. आणि ज्यांना हेरिडेटरी वात दोष आहे, म्हणजे माझ्या आई वडिलांना पण प्रॉब्लेम आहे आणि मला पण प्रॉब्लेम आहे, त्याचमुळे मला वात होतो, माझं शरीर ऍक्च्युली ओके असं ज्यांना वाटतं की हेरिडेटरी वात दोष आहे आणि तो आपल्याला होऊ नये, त्यांनी सुद्धा आकाश गायत्री केलं तर त्यांचा वात दोष इम्बॅलन्स निघून जाईल आणि तुमची जी नर्वस सिस्टीम आहे ती खूप चांगली होईल. आता याची मुद्रा काय आहे तर मधलं बोट, मिडल फिंगर, मधल्या बोटाचं टीप, ही सिंपल मुद्रा आहे आकाशाची. मधल्या बोटाचं टीप आहे. मधल्या बोटाचं टीप जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला तुमची आकाश बॅलन्स करण्याची प्रोसेस मिळते. ओके, सो आता मी हे तुम्हाला सगळं एकत्रित दाखवते की शरीरातले वेगवेगळे दोष बॅलन्स करण्यासाठी 5 बोटांवरती 5 भूत आहेत. आकाशामध्ये अग्नी आहे तुमच्या अंगठ्यामध्ये, वायू आहे तुमच्या दर्शनी बोटामध्ये, आकाश आहे तुमच्या मधल्या बोटावरती, अर्थ आहे अनामिकेवर आणि जल आहे करंगळीवर. मग हे तुम्ही एकत्रित लक्षात ठेवलं तरी कुठलं बोट कुठल्या मंत्राला वापरायचं तेही तुमच्या लक्षात राहील. सो अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल. आणि या सिक्वेन्सनी जर तुम्ही मंत्र केलेत आयदर करंगळीपासून अंगठ्यापर्यंत किंवा अंगठ्यापासून करंगळीपर्यंत, तर 5ही भूतांना बॅलन्स करण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर आता हे करण्यासाठी कसं करावं, ज्याला कोणाला कुठलाच दोष मला कळत नाहीये, कन्फ्युजन आहे, तर त्यांनी काय करावं, सपोज तुम्ही आता आज शनिवार आहे, उद्यापासून तुम्ही सुरू करताय, तर रविवारपासनं 5 दिवस, पहिल्या दिवशी 11 वेळा जलगायत्री करा, दुसऱ्या दिवशी 11 वेळा पृथ्वी गायत्री करा, तिसऱ्या दिवशी 11 वेळा आकाश गायत्री करा, चौथ्या दिवशी 11 वेळा वायू गायत्री करा, 5व्या दिवशी 11 वेळा अग्नी गायत्री करा आणि ही सायकल कंटिन्यू ठेवा. आणि जर तुम्हाला वाटलं की मध्ये ब्रेक करायचा आहे तर 6व्या दिवशी तुम्ही नॉर्मल गायत्री करा. ओके. आणि ज्यांना कोणाला आपला दोष माहिती आहे की तुम्ही आयुर्वेदाचं औषध घेताय, त्यांनी तुम्हाला सांगितलंय की तुमची कफ प्रकृती आहे, तुमची वात पित्त काही दोष आहे, मग त्यांनी तो पर्टिक्युलर मंत्र 108 वेळा करावा. पण कुठलाही मंत्र 108 वेळा यातला खूप दिवसोंदिवस करू नये. तो 3 दिवस करून थांबा, मग 1 दिवस गायत्री करा, पुन्हा 3 दिवस करून थांबा, मग गायत्री करा रेग्युलर. आणि त्याला असं स्वतःच्या शरीराला, कारण मधल्या 1 दिवशी शरीराला त्याला बॅलन्स करायचा वेळ द्यायला पाहिजे. ह्याला औषधासारखं रोज बीपीची टॅबलेट सारखं नाही वापरायचं. 3 दिवस करा, 5 दिवस करा, 7 दिवस करा आणि थांबा, किंवा 3 दिवस करा, 2 दिवस थांबा, पुन्हा 3 दिवस करा, असं करू शकता. सो अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल याचं मी तुम्हाला सांगितलं, अंगठा, दर्शनी, मधलं बोट, अनामिका, करंगळी. आणि यांचा तुमच्या शरीरामध्ये कुठल्या अवयवाशी संबंध आहे, तर अंगठ्याचा आहे दृष्टी, त्याचं इंद्रिय आहे डोळे, आणि म्हणून ज्याचं पित्त वाढतं त्याच्या डोळ्यातलं तेज कमी होतं, आणि ज्याचं पित्त बॅलन्स आहे त्याच्या डोळ्यामध्ये तेज दिसेल. म्हणजे तुम्ही गुरुजींचा फोटो बघा, गुरुजींच्या फोटोकडे बघितल्यावर आपल्याला त्यांच्या डोळ्यातलं एक वेगळं तेज दिसतं. म्हणजे कुठलाही साधना करणाऱ्या माणसाची जर 3 दोष बॅलन्स असतील, त्यांच्या फोटोमध्ये तुम्ही आता AI नी फोटो मॉर्फ करू शकता, पण ऍक्च्युली तुमचा फोटो चांगला येण्यासाठी न करता जर तुमच्या डोळ्यातलं तेज तुम्हाला वाढवायचं असेल तर अग्नी गायत्री जर तुम्ही 11 वेळा एक 7-8 दिवस करून बघा, तुमच्या डोळ्यातलं तेजच बदलेल. वायू गायत्री करून बघा, ज्यांची स्किन ड्राय होतीये, स्किन रफ आहे, किंवा काही लोकांची स्किन खूप अशी घट्ट असते की ज्याला गेंड्याची कातडी सारखं वाटतं, की काही केलं तरी त्याला काही स्पर्श जाणवतच नाही, खूप टफ झाली आहे स्किन, याचा अर्थ आतमध्ये खूप साठवलेलं आहे, मेद पण खूप आहे आणि त्याची स्किनची सेन्सिटिव्हिटी कमी झाली. आकाश गायत्री फॉर कान हे मी करून बघितलं, माझ्या कानामध्ये माझ्याच न कळत माझ्याच एका नखानी आतमध्ये अशी हे झाली, आपल्याला कधीतरी हुळहुळतं ना, तसं मी कानामध्ये केल्यावर माझ्या नखानी त्याच्या आतमध्ये एक जखम झाली. आणि मला कळेना की कानाच्या आत जखम झाली कशी, कारण मी विसरून गेले की मी कधीतरी कानाला असं ते हुळहुळताना केलं होतं. आता ते कसं करायचं सेटल, त्यात तो काय माणूस म्हणतो ड्रॉप घाला, पण ड्रॉप तर मला घालून त्याला, कारण ती जखम साधी होती, त्याला पण हळदी लावता येत नाही कानामध्ये मला,
कारण कानाच्या पडद्यापर्यंत मला काही घालू द्यायचं नाहीये. मी नुसतं तेल लावलं त्याला आणि त्याच्यानंतर मी आकाश मुद्रा करून 3 दिवस आकाश मुद्राचं 108 108 108 केलं आणि ती जखम हील झाली माझी कानातली प्रॉपर. डॉक्टरकडे मी पहिल्यांदा गेले कारण मला कुठे दुखतंय हेच कळत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की एवढंच झालंय, तुमचा पडदा बिडदा सगळं ओके आहे. 3 दिवसांनी मी गेले. त्यांनी म्हणलं काय औषध घेतलं का? त्यांनी मला टॅबलेट वगैरे ॲज युजल दिल्या. मी म्हटलं हो घेतलं. कारण त्यांनी मी औषध घेतलं का विचारलं होतं, त्यांनी दिलेलं औषध घेतलं का विचारलं नव्हतं. त्यामुळे मी त्यांना होकारार्थीच उत्तर दिलं आणि माझं औषध होतं की मी ही गायत्री 3 दिवस त्यांनी दिलेल्या रूट प्रमाणे केली आणि विदाऊट टेकिंग मेडिसिन माझं ते जखम भरून आलेली. हे फॅन्टास्टिक मला रिसेंटली अनुभव आला ह्याचा. सो पृथ्वी तुमच्या नाकाशी आहे. ज्यांचा गुळणा फुटतो किंवा नाकामध्ये सकाळी उठल्यावरती असं मेकुड सारखं काहीतरी घट्ट अडकतं, म्हणजे तुम्हाला सर्दी नाहीये पण नाकात हुळहुळतं काहीतरी होतं, त्यांचं काय आहे तर ती शरीर घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतंय पण ते पूर्ण टाकू शकत नाही आणि नाकातला जो चिकट पदार्थ आहे तो कमी झाला. तर नाकातला चिकट पदार्थ कमी झाला किंवा नाकातले फिल्टर कमी झाले तरी तुम्हाला मग छोट्या छोट्या चेंजेसनी इन्फेक्शन येऊ शकतं. त्यांनी हे करावं. आणि जल तुम्हाला नेहमीच जाणवतं की जेव्हा तुमच्या शरीरातलं जलतत्व कमी होईल तुमच्या तोंडाला कोरड पडते. हे सिंपल आहे. आणि त्याच्या वेळी तुमची जीभ. सो अशांना ज्यांना तोंडाला कोरड पडते किंवा जेव्हा तुम्ही डोंगर चढताय आणि तुमच्याकडे पाणी पिण्याची शक्यता नाहीये, अशा वेळी तुम्ही ही मुद्रा ठेवून जा. आणि तुम्हाला गुरुजींनी खेचरी मुद्रा पण शिकवलेली आहे. जीभ पूर्ण उलटी करून डोंगर चढताना केलं तर शरीरातलं पाणी तुम्ही आतमध्ये साठवून ठेवू शकता. सो ही मुद्रा आणि जिभेची खेचरी मुद्रा या दोन्हीनी तुम्ही शरीरातल्या पाण्याला बॅलन्स करू शकता. सो आता तुम्ही बघितलं की तुमची इंद्रिय तुमच्या 5 हातांचा या पंचभूतांशी काय संबंध आहे, त्याची पंचगायत्री आणि त्याचा त्रिदोष या सगळ्याच्या संबंधाने खूप सोप्या पद्धतीने तुम्ही या मंत्र जपांनी वैज्ञानिक दृष्ट्या, कारण याच्यावरती शास्त्रीय संशोधन पण झालंय, याच्यानी तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि तुमची नर्वस सिस्टीम किंवा ब्रेनची पॉवर सुद्धा तुम्ही वाढवून शरीरातलं संतुलन, वातपित्त कफाचं, पंचभूतांचं आणि तुमच्या मानसिक शारीरिक स्वास्थ्याचं तुम्ही बॅलन्स करू शकता. सो या पंचभूत गायत्रींना जर तुम्ही स्वतःमध्ये रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आणलं, म्हणजे एक दिवस एक गायत्री असं 365 दिवस करून बघा, तुम्हाला खूप स्वतःच्या इम्बॅलन्समधचं बॅलन्स होण्याचा फरक जाणवेल. पण त्याचबरोबर तुम्ही मेडिटेशन प्राणायाम ही केलं पाहिजे आणि ग्राउंडिंग केलं पाहिजे रोज. हे खूप महत्वाचं आहे. मग आता हे सगळं ग्राउंडिंग करण्यासाठी आपल्यासाठी काही ट्रेनिंग सुनीलजी घेत आहेत. ती पुढची काय ट्रेनिंग आहेत तर 4 ते 9 ऑक्टोबर भावसमाधी ट्रेनिंग आहे. तुम्हाला त्याचा इन्फॉर्मेशन मिळेल. सुनीलजी घेत आहेत भावसमाधी ट्रेनिंग BST 4 ते 9 ऑक्टोबर पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर एक स्पेशल गुरु सेवा प्रशिक्षण, म्हणजे मी काय करू शकते कॉन्ट्रीब्यूट. जेव्हा मी म्हणते ना पेरंट टू द वर्ल्ड, मग आता प्रत्येकाने SSY टीचरच व्हायला पाहिजे अशी काही गरज नाहीये, कारण प्रत्येकाला ते शक्य पण नाहीये. पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही आवडतंय किंवा तुमच्याकडे जी कला आहे, तुमची जी स्थिती आहे, कपॅसिटी आहे, त्याचा जगामध्ये काय देणं सुरू करू शकता. कारण आतापर्यंत घेणं आपण केलंय, पण जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपण काही घेऊ शकत नाही. सो हा एक देण्यासाठीचा कार्यक्रम आहे, ज्याच्यात तुम्ही बालविकास कार्यक्रम करू शकता. ज्यांना कोणाला चिल्ड्रन डेव्हलपमेंट प्रोग्राम करायचा असेल ते इन्फॅन्ट एज्युकेशन करा, चिल्ड्रन SSY करा, व्हॉट एव्हर ट्रेनिंग यू डू. किंवा भजन संगीत प्रशिक्षण, ज्यांना गाण्याची आवड आहे त्यांनी भजन संगीत प्रशिक्षण करावं. अमृत आहार, की ज्यांना मी खूप चांगल्या कुक आहेत पण मी काय ते SSY वगैरे शिकवू शकत नाही, माझ्याकडे धाडस नाहीये टीचर म्हणून बसण्याचं, पण मी अमृत आहार करीन आणि लोकांना देईन. किंवा पूजा कशी करावी, म्हणजे आपली SSY चीच पूजा नाही तर वेगवेगळ्या पूजा की ज्याचा कशासाठी फायदा होऊ शकतो. किंवा योगासनं आपल्या सविता मा करतात किंवा ॲक्युप्रेशर ज्यांच्याकडनं आम्ही पण शिकलो. सो मी काहीतरी शिकलं तर मी दुसऱ्याला काय शिकवू शकते. किंवा 5 मेन संस्कार जे लहान मुलांवर व्हायला पाहिजेत किंवा प्रेग्नंट वुमनवर व्हायला पाहिजेत. आपले 16 षोडश संस्कार जे माणसाचे आहेत
जे आपल्या धर्मामध्ये सांगितले त्यातले 5 महत्वाचे संस्कार जे लहान मुलाच्या पासनं करू शकतो आपण. गर्भधारणा, डोहाळ जेवण, जातकर्म, अन्न प्रसारण आणि नामकरण. या 5 संस्कारांचा साठी तुम्ही सपोर्ट करू शकता. असा कुठलाही तुम्हाला आवडीचा प्रकल्प तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही जिथे आहात तिथे तो करू शकता. यासाठी कुठे जाण्याची पण गरज नाही. पण तुम्ही गुरुसेवा म्हणजे मला गुरुकडनं काहीतरी मिळालं, त्यांना मी आता काय गुरुदक्षिणा म्हणून परत करावं, यासाठी तुम्ही या शिबिराला जॉईन झालात तर तुम्ही तुमच्या परीने कॉन्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे इथे तुम्ही सगळ्यांकडनं एनर्जी घ्या, गो बॅक, आणि मग तुमच्या ठिकाणी तुम्ही ती गुरुसेवा तुमच्याकडून करू शकता. असे 2 कार्यक्रम आपण सुनीलजींनी प्लॅन केलेले आहेत. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. खूप जास्त वेळ घेतलाय, पण या गोष्टी एकत्र सांगणं खूप महत्वाचं होतं. ओके, तर मी चॅट वरती तुम्हाला हे स्टॉप शेअरिंग करून ही PDF तुम्हाला पाठवते. जय उषा, मग प्रेयर करा तुम्ही. मी फाईल जय पाठवते. जय